स्वरा 11 यांची फलंदाजी आणि बॅटिंगला जाताना दिसतात ते फलंदाज दिलीप गोगटे आणि सार्थक घरलोटे. अमिताभ 11 यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कुठेतरी पुन्हा एकदा मॅच जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसतात ते अमिताभ 11. अमिताभ 11 आपल्या टीमचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अमिताभ 11 या टीमचा 12वा कोणी खेळाडू असल्यास त्यांनी समालोचन कक्षाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. देवेन मेढी योगेश साठे यांना बीएमडब्ल्यूच्या डगआउटमध्ये बोलवलेलं आहे. बीएमडब्ल्यूची टीम जिकडे बसली आहे मंडपाच्या उजव्या बाजूला. योगेश साठे यांना बोलवण्यात आलेलं आहे. बीएमडब्ल्यू कडनं काहीतरी ऑफर आहे मला वाटतं बीएमडब्ल्यू देण्यात येणार आहे. ओके सामना सुरू होत आहे. बॉलर आहे ते देवेन मेढी आणि पहिला चेंडू सुंदर असा बॉल लगावलेला आहे. बघूया बॉल अडवला जातोय का आणि यश मागे धावतायत खरे पण चौकार. आणि सुंदर असा शॉट मारलेला आहे तो दिलीप दादा गोगटे यांच्या बॅट मधून हा शॉट आलेला आहे. पहिला चेंडू आणि चौकार. कृपया आपली स्ट्रॅटेजी ठरवताना दिसत आहेत ते अमिताभ 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुंदर असा फटका लगावलेला आहे. हुशारीने खेळण्याचा प्रयत्न दिलीप गोगटे यांचा आणि कुठेतरी या शॉट मधून आपले इरादे पक्के करताना दिसत आहेत ते दिलीप गोगटे. मागील सामन्यातनं काही झालेल्या चुका काही झालेले मिस शॉट याच्यामधनं त्यांनी आता थोडस अपग्रेड होऊन आता ते नुकसान भरपाई इकडे अमिताभ 11 सोबत भरून काढायचं ठरवलेलं आहे ते दिलीप गोगटे यांनी. 2 चेंडू आणि 8 धावा सुंदर असे 2 चौकार. हे दिलीप गोगटे यांनी आपलं सॉफ्टवेअर अपडेट केलंय असं आम्हाला आत्ताच कळण्यात आलंय. आणि मिस सुंदर असा केलाय आणि वाईडचा इशारा त्यामुळे धावसंख्येत बदल. 2 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत त्या स्वरा 11च्या. सुंदर असा फटका आणि 1 रन घेण्यामध्ये कुठेतरी यश मिळतं स्वरा 11 या टीमला. 3 चेंडू 10 धावा आणि कुठेतरी कमबॅक करताना दिसतो तो आपल्याला गोलंदाज देवेन. सुंदर असा फटका सार्थक गरलुटेच्या बॅट मधून
आणि सुंदर असा चौकार. डीजे यश यांना विनंती करतो की त्यांनी कृपया सुंदर अशी गाणी लावावी. गोलंदाजी करतो तो गोलंदाज देवेन. पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी गोलंदाजाने चकमा दिलाय तो फलंदाज सार्थक घरलुटे यांना. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत आपलं श्रीकांत दीक्षित. 5 बॉल 14 स्कोर झालेला आहे. 5 चेंडू 14 धावा. आणि सुंदर असा फटका मारता दिसत आपल्याला सार्थक घरलुटे. आणि चौकार, सार्थक घरलुटे यांचा दणदणीत चौकार. 1 ओव्हर 18 धावा. 6 चेंडू 18 धावा. त्यामुळे एक साजेसं गाणं असं लागलेलं आहे डीजे यांच्याकडून. पुढील गोलंदाज जो आहे तो गंधार दाते आणि स्ट्रायकर आहेत दिलीप गोगटे. मागच्या षटकामध्ये 18 रन दिल्यानंतर आता बघू गंधार दाते आपल्या टीमसाठी काय करतोय. यश नक्कीच गंधार कडून खूप अपेक्षा असतील त्याच्या टीमच्या. बघूयात तो काय करतोय. सुंदर असा बॉल टाकलेला आहे आणि डॉट बॉल गेलेला आहे. गंधार दाते यांनी सुंदर असा चेंडू आता फेकलेला आहे. बघूया आपल्या टीमसाठी गंधार पुढील 5 चेंडू कसे लागतात आणि दिलीप गोगटे जे सध्या चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत ते हे बॉल कसे फेस करतायत. आणि हा फुलटॉस असा बॉल मिळाला. तिथे देवेन मेडी फिल्डिंगला आहे त्यामुळे फक्त 1 धाव मिळालेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो गोलंदाज गंधार. कृपया मंचाच्या आजूबाजूला कोणी येऊ नये समोर. आम्हाला मॅच दिसत नाहीये. कुठेतरी स्वेर चेंडू गंधार याचा. दोन सुंदर चेंडू टाकल्यानंतर कुठेतरी भरकटताना दिसतोय तो गोलंदाज गंधार. सुंदर असा फटका सार्थक गरलुटे यांच्या बॅट मधून आणि सुंदर असा झेल टिपण्यामध्ये यश मिळालंय देवेन मेडी यांना. सुंदर असा झेलबाद
नितांत जाणीव ही यश करंदीकरांना आहे, त्याच्यामुळे सुंदर असे गाणे लावताना कुठेतरी दिसतात ते आपल्याला डीजे यश. आपण पुन्हा मॅच कडे येऊयात. तीन चेंडू मध्ये 20 धावा. आपण हे नक्की लक्षात घेऊयात की पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या आणि कुठेतरी 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा देताना दिसतोय आपल्याला गोलंदाज गंधार. एकदा गंधारसाठी जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. नवीन फलंदाज आलेला आहे तो अथर्व कारुळकर. बघूयात अथर्व आपल्या संघासाठी काय करतोय ते. कुठेतरी चेंडू मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे तो अथर्व कारुळकरांचा आणि सुंदर असा पुन्हा एक चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतंय ते गोलंदाज गंधार याला. धावा झालेल्या आहेत 20, चेंडू झालेले आहेत 4. सुंदर अशी गोलंदाजी गंधार याची. आणि हा सोयर चेंडू. एकवीस धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 21 धावा. कुठेतरी 4 सुंदर चेंडू टाकल्यानंतर भरकटताना दिसतोय तो गोलंदाज गंधार. सुंदर असा फटका मारताना दिसतोय तो अथर्व आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण भोवतुलेंचा लाडका रोहन. 5 चेंडू 22 धावा. बघू शेवटचा चेंडू गंधार कोणत्या पद्धतीने टाकतोय ते आता. सुंदर असा फटका मारलाय तो दिलीप गुप्ते यांनी आणि हा दणदणीत चौकार. दोन षटका आणि 26 धावा. पहिल्या षटकामध्ये होत्या 18 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या त्या गोलंदाज गंधार याने. जे ऑर्गनायझर्स असतील त्यांना ही नम्र विनंती की कृपया एक टेबल फॅनची सोय त्यांनी मंचावर केली तर खूप बरं होईल. कुठेतरी स्ट्रॅटर्जी ठरवताना दिसते ती अमिताभ 11 संघाचे कर्णधार रोहन फौतुले. उपकर्णधार स्वतः अमित भिशीकर बॉलिंगची धुरा सांभाळायला आलेले आहेत. दोन ओव्हर आणि 26 धावा झालेल्या आहेत. बघूया धावसंख्येवर रोख लावता येते का अमित भिशीकर यांना की अजून धावसंख्या वाढत जाईल. आणि थोडस गचाळ असं यष्टीरक्षण वाईड धाव दिलेली आहे त्यामुळे 1 धाव एक्स्ट्रा मिळते. सुंदर असा बॉल आणि
डॉट गेलेला आहे. अथर्व कारुकर यांचे हात असे शिवशूत आहेत की मला त्यांना धावांची गरज आहे, त्यांना धावा बनवायच्या आहेत, पण अमित भिशीकर हे त्यांना रोख लावून बसलेले आहेत. पुन्हा एकदा हालचाल करण्याचा प्रयत्न, सुंदर असा फटकार आणि एक बाउन्स, चौकार. सुंदर असा चौकार गेलेला आहे. कृपया बाहेरून ओढू नये. पंचाचा निर्णय हा अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. दोन चेंडू आणि 31 धावा. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अमित भिशीकर. दोन चेंडू आणि 31 धावा. पुन्हा असं पुढे मारण्याचा प्रयत्न, बघूया कॅच जाते का, आणि जरा पुढे आल्यामुळे गेलेला आहे तो चौकार. प्रमाणे अथर्व कारवेकर यांना रन करायची सुंदर असा चेंडू टाकण्यात आलेला आहे. तो अमित भिशीकर यांच्याकडून कमबॅक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे. धावसंख्या झाली होती 35. पुन्हा सुंदर असा चेंडू आणि निर्धाव गेलेला आहे पुन्हा एकदा अथर्व कारवे यांच्याकडून. शेवटचा चेंडू राहिलेला आहे. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या स्तब्ध 35 वर. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, असा सुंदर फटकार मारलेला आणि तो षटकार. सुंदर असा शॉट. धावसंख्या बदलते. धावसंख्या जाते ती 41 वर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 41. मागील जो सामना त्यांनी खेळला होता अमिताभ यांनी, त्यांचे स्टार गोलंदाज अजिंक्य जोशी यांना आता बॉल देण्यात येणार आहे. 3 षटकांनंतर कुठेतरी स्कोर होतोय तो 41 धावा. अजिंक्य जोशी सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज अजिंक्य जोशी. यश कुठेतरी आपली नीती स्पष्ट करताना दिसत आहेत ते अमिताभ 11. दिलीप गोगटे यांनी एका ओव्हरमध्ये सलग 3 सिक्स मारले किंवा एका ओव्हरमध्ये 3 सिक्स मारले तर BMW 11 कडून त्यांना 501 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आले. दिलीप गोगटे यांनी या षटकामध्ये 3 षटकार मारले तर त्यांना 501 रुपयाचं बक्षीस BMW 11 यांच्याकडून. आणि तसेच कुठेतरी सोयर चेंडू दिसतोय. हा नोबल पंचांचा निर्णय. नोबल आणि फ्री हिट मिळते कुठेतरी दिलीप गोगटे यांना.
आणि सुंदर असा फटका. BMW संघाकडून दिलीप गोगटे यांच्यासाठी बक्षीस लावण्यात आलं आहे. त्यांनी अजून सलग 2 फोर मारल्या. अच्छा, अजून या षटकामध्ये कशाही 2 फोर मारला तरी त्यांना 500 रुपयाचं बक्षीस लागू करण्यात आलंय. तसेच अजिंक्य जोशी यांच्यासाठी सुद्धा BMW ने बक्षीस लावलंय. तर त्यांनी दिलीप गोगटे यांची विकेट घेतली, त्यांना सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय तो फलंदाज दिलीप. पुन्हा एकदा सुंदर असा कमबॅक करतो तो गोलंदाज अजिंक्य. कारण यश अजिंक्यची नीती सुद्धा स्पष्ट आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये त्याने केली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा तसाच प्रयत्न करताना दिसतो तो गोलंदाज अजिंक्य. आणि देवेन यांच्या समोर बॉल आल्यानंतर तो झेल होणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे देवेन मेडी याने एक कॅच पकडून संघाला एक विकेट दिलेली आहे दिलीप गोगटे यांची. आणि अजिंक्य जोशी यांचं सुद्धा भरपूर कौतुक. दिलीप गोगटे बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे ती 48. 4 चेंडू 48 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. बघूया शेवटच्या 2 चेंडू मध्ये स्टार प्लेयर प्रथमेश कानडे, प्रथमेश उर्फ बंड्या कानडे स्वतः फील्डवर आलेले आहेत. या वर्षीचे सगळ्यात महागडे खेळाडू बंड्या कानडे. बघूया शेवटचे 2 बॉल आपल्या टीमसाठी काय करून जात आहेत. बंड्या कानडे यांनी पहिला बॉल घेताना सुंदर असा टोलावलाय. खालती प्लेयर आहे, बघूया कॅच पकडतोय का. आणि बाद. कुठेतरी मिचेल स्टार्कची आठवण मला आलेली आहे. मिचेल स्टार्क कॅच पकडलेला आहे तो प्रशांत गांगल, डॉक्टर प्रशांत गांगल यांनी. आणि बाद होताना दिसतो तो फलंदाज प्रथमेश कानडे. आणि बघता बघता अजिंक्य जोशी यांनी त्यांची दुसरी विकेट घेतलेली आहे. आणि जर अजिंक्य जोशी यांनी सलग तिसरी विकेट घेतली तर आशिष पुरोहित यांच्याकडून 211 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. सुंदर असं गोलंदाजी अजिंक्याची आणि कुठेतरी झेलबाद करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतो तो गोलंदाज अजिंक्य. चार षटकांनंतर सांघिक स्कोर होता स्वरा इलेव्हनचा तो 49 रन. आणि अमिताभ इलेव्हन यांना जिंकण्यासाठी 50 रनांची आवश्यकता आहे.
रोहित कानडे यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. रोहित कानडे. बॅट्समन आहेत श्रीकांत दीक्षित आणि रोहन बहुतुले. श्रीकांत दीक्षित स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्रायकर्सला आहेत ते रोहन बहुतुले. रोहन बहुतुले आणि श्रीकांत दीक्षित. BMW टॉस जिंकलेली आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पहिला चेंडू सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न. बघूया खाली प्लेअर जातोय का. दिलीप पोपटे खाली जाण्याचा प्रयत्न करत होते परंतु बॉल काही पकडण्यात आलेला नाहीये. 2 धावा मिळालेल्या आहेत त्या श्रीकांत दीक्षित यांना. श्रीकांत दीक्षित स्ट्रायकर्सला आहेत ते श्रीकांत दीक्षित. पहिला चेंडू आणि 2 धावा. दोन चेंडू 2 धावा. डॉट झालेला एक चेंडू. तिसरा चेंडू सुंदर असा टोलावला आहे. बघूया काय होत आहे. खाली आहे ते प्रथमेश कानडे यांनी कॅच पकडलेला आहे आणि श्रीकांत दीक्षित यांची विकेट गेलेली आहे. श्रीकांत दीक्षित यांनी सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न केला होता जरूर परंतु बॉल सीमारेखा पार जाऊ शकला नाहीये. तो डायरेक्ट गेलेला आहे तो प्रथमेश उर्फ बंड्या कानडे यांच्याकडे. कुठेतरी आक्रमक शैलीमध्ये फलंदाजी करताना फसलेला आहे ते फलंदाज श्रीकांत आणि बॅटिंगला जातो तो प्रशांत गांगल. तीन चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत. अथर्व कारोळकर आपल्या टीमसाठी सुंदर अशी गोलंदाजी करतायत. प्रशांत गांगल डॉक्टर प्रशांत गांगल यांनी सुंदर असा शॉट मारला आहे. समोर आहे ते गौरव गर्ग यांनी एक बॉल पकडून एकच धाव दिलेली आहे. धाव संख्येत बदल 4 चेंडू आणि 3 धावा. सुंदर अशी पॉवर प्ले मधली ओव्हर टाकण्याची दुराजी घेतलेली आहे ती अथर्व कारोळकर यांनी. हा आता रोहन बोलतोय स्ट्राईकला. आणि खूप जोरदार अशी अपील करण्यात आली होती आउटसाठी परंतु अंपायरनी नॉट आउट दिलेला आहे. नंदन काका भडसावळे यांचं कर्जत ब्राह्मण प्रीमियर लीग मध्ये स्वागत. खूप खूप मनपूर्वक स्वागत. सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळते. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 6. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. माफी असावी. धावसंख्या झाली ती 4. नंदन काका भडसावळे यांचं समालोचन कक्षात खूप खूप स्वागत. काकांना विनंती करतो की तुम्ही थोडीशी समालोचनाची जबाबदारी घ्यावीत. सांगतो ना सगळं मी आणि बाजूला बसलो ना. किती ओव्हर झाले. पहिली ओव्हर झाली. पहिल्या ओव्हरच्या संपत्ती 4 रन झाले. पहिल्या ओव्हरला अथर्वनी 4 रन दिलेले आहेत. 1 विकेट पण काढलेली आहे. दुसरी ओव्हर आता चालू होते. प्रथमेश कानडे आपली पहिली आणि संघाची दुसरी ओव्हर टाकतायत. फलंदाज आहेत रोहन बहुतले. नॉन स्ट्रायकिंगला आहेत प्रशांत गांगल.
4 रन 1 विकेट, म्हणजे पहिली ओव्हर चांगली गेली असं म्हणायलाच पाहिजे. कारण जिंकण्यासाठी 50 धावांची जी गरज आहे, सो दॅट ओव्हर वॉज बिलो ॲव्हरेज. छान. हा चेंडू गुडलिंग स्पॉटवर पण फार सुंदर पेसने निघाला, थोडा राईज पण झाला आणि एकही धाव आली नाही. साधारण 3 ओव्हरमध्ये आता 46 धावांची गरज आहे. हा शॉट ऑफ द लेग चेंडू उंच उडालेला सुंदर शॉट मारला आहे. मिड विकेटच्या इथे फिल्डर आहे, त्यामुळे बाउंड्री काही मिळणार नाही आणि 2 रन मिळालेले आहेत या चेंडूला. दोन चेंडू 2 रन, जिंकायला गरज 44 धावा. उलटा चेंडू कन्वर्ट केला, सुंदर स्ट्रोक होता, परंतु मध्ये फिल्डर आल्यामुळे ती विकेट गमावलेली आहे. थोडा वरून स्ट्रोक गेला असता तर कदाचित बाउंड्री गेली असती, परंतु ही दुसरी विकेट गेलेली आहे. दुसऱ्या ओव्हरला दुसरी विकेट. 2 आऊट 6. उत्कर्ष जोशीने सुंदर झेल अँटिसिपेट करून घेतला. थोडी जम घ्यावी लागली त्यांना, परंतु चेंडूचा जो स्पीड होता त्या दृष्टीने सुंदर झेल घेतला. आता फलंदाजी करायला गेलेत अमित. दुसरी ओव्हर चालू आहे. 6 धावा झाल्यात, 2 विकेट गेलेले आहेत. अतिशय सामना कठीण करून घेतलेला आहे फलंदाजी संघाने. बॉल किती 3 बॉल झाले. आपण चांगला चेंडू हाफ व्हॉली कन्वर्ट करून वरून मारण्याचा प्रयत्न आणि चौकार काही गेलेला दिसत नाहीये. अगदी बाउंड्री लाईनवर हा बॉल अडवला. 2 धावा परत काढलेल्या आहेत. धाव संख्या होते 8. दुसरी ओव्हर 2 बाद 8. 2 चेंडू अजून बाकी आहेत या ओव्हरचे. हा पुन्हा आफ्टर शॉट घेतलेला आहे. बघूया कॅच जातो का नाही. थोडासा फिल्डरला शॉट पडला मिड ऑफला. पुन्हा 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्या होते 10. 2 बाद 10. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. 10 धावा झाल्यात पण 2 विकेट गमावल्यात. ॲव्हरेजच्या पुष्कळच खाली धावसंख्या आहे. हाई लॉफ्टेड शॉट आहे मिड ऑफच्या दिशेने, परंतु थोडा कमी पडलेला आहे. एकच धाव घेतलेली आहे. धावसंख्या झाली 11. दोन ओव्हरमध्ये 11 रन झालेले आहेत आणि 2 विकेट गमावलेले आहेत. आता उरलेल्या 2 ओव्हरमध्ये 39 धावा करायच्या आहेत. अतिशय कठीण जॉब आहे. हा पाठवतो पाणी पाठवा. कृपया पाणी द्या जरा. पाण्याची व्यवस्था करणाऱ्यांनी कृपया पाणी पाठवा. सध्या उन्हाळा जास्त आहे, तहान लागणारच आहे. बस काय म्हणते कोणते 2 संघ खेळत आहेत? अमिताभ स्वरा 11 आणि अमिताभ 11 यांचा सामना चालू आहे. बॅटिंग करतायत अमिताभ 11. हां हे मॅच झाल्यावर करू. तिसरं षटक आता चालू होतंय.
बॉलर आहेत गोगटे. त्यांचं पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत गोगटे. धावसंख्या आहे 11. 2 बॉल 11. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ द लेग चेंडू वरून मारला आणि हा कॅच सुटलेला आहे. बॅट्समनचाही प्रयत्न चांगला होता. तसं पाहिलं तर स्लिपमध्ये उभा असलेला फिल्डर खूप उंच आहे. कॅच त्याला घेता आला असता, हाताला लागला देखील, पण 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या होते 12. 2 काढल्या, सॉरी, धावसंख्या होते 13. हा पुन्हा शॉर्ट ऑफ द लेग चेंडू मिडविकेटच्या दृष्टीने मारलाय. कॅच होते का बघूया. नाही, बॉल थोडा शॉर्ट पडला. पण फिल्डरने अडवला. बाउंड्री काही गेली नाही. पुन्हा 2 धावा. धावसंख्या होते 15. 2 बाद 15. तिसरं षटक. तर उरलेल्या 10 चेंडूत 35 धावांचं अवघड आव्हान आहे. हा चेंडू जस्ट शॉर्ट ऑफ द लेग, पुन्हा लॉफ्टेड शॉट आहे आणि हा मात्र कॅच लॉंग रनला गेलेला आहे. तिसरी विकेट जाते या संघाची. नऊ बॉल 35 रन्स. बॅटिंगला आता जात आहेत देवेंद्र. अमित धावबाद झालेला आहे आता, सॉरी, झेलबाद झालेले बॅट्समन आहेत अमित. नवीन बॅट्समन देवेंद्र मेढी. हा चेंडू गुड लेंथ स्पॉटच्याही पुढे फुल लेंथ बॉल होता. मारण्याचा प्रयत्न केला, जमला नाही आणि 1 धाव बायच्या स्वरूपात मला वाटतं मिळालेली आहे. धाव संख्या होते 16. विजयासाठी आवश्यक धावा 34. 8 चेंडू 34 धावांची गरज. हा पण जस्ट शॉर्ट ऑफ द लेग, हा फॉल इन होता मागासारखा, परंतु मारण्याचा उत्तम प्रयत्न केला, यश मिळालेलं नाही. धावसंख्या तिथेच थांबली आहे 16. 7 धावा 34 धावांची गरज आहे. आई सुंदर चेंडू होता ड्राईव्ह करायला, परंतु मिस फिल्डिंग झालेला आहे. पायाला लागून चेंडू. 1 धाव जिथे मिळणार तिथे 2 धावा मिळालेल्या आहेत. त्यामुळे धावसंख्या होते 18. धावसंख्या झाली 18. मुकुंद मेढी NM11चे मालक, त्यांचं इथे आगमन होत आहे. आपण स्वागत करूया. अजून 1 चेंडू बाकी नाही झाली ना ओव्हर झाली. 6 चेंडू आता 32 धावांची गरज आहे. हिशेब केला तर 4 सिक्सर आणि 1 बाउंड्रीची गरज आहे या ओव्हरमध्ये, तरच ही मॅच ते जिंकू शकतात. ओव्हर टाकतोय समीर घरलुटे. आता शेवटचं षटक घेऊन आलेत. पाहूया काय होतं या षटकात. पुन्हा पहिली लॉफ्टेड शॉट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कॅच थोडा शॉर्ट पडला. फाईन लेगच्या फिल्डरचा थोडे प्रयत्न कमी पडले. कॅच मिळाला असता, परंतु ते हळू धावले, यश मिळालं नाही. 1 धाव मात्र मिळालेली आहे. 5 धावामध्ये 31 धावा पाहिजेत. 5 रनमध्ये, 5 बॉलमध्ये.
शॉर्ट ऑफ द लेग, स्क्वेअर लेगच्या दिशेने हात हटवला आणि 1 धाव मिळालेली आहे. सलग 4 सिक्सर मारल्या तर बहुतले यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. ओव्हर पिच, हा चेंडू कदाचित नो बॉल असेल. यस, अंपायरने नो बॉल डिक्लेअर केलेला आहे, त्यामुळे 1 धाव नो बॉलची 1 धावून काढली. चार बॉल मध्ये 28 धावा आहेत. हाही हा फॉली कन्वर्ट करायचा प्रयत्न केला लेगच्या दिशेने, पण तो काही यशस्वी झाला नाही. 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या होते 29. धाव संख्या 23. 3 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. काहीतरी चर्चा चालली आहे अंपायर विकेट किपर यांच्यात. हा स्टम्प्सला लागला, लेगबा होती. पुढला चेंडू शॉर्ट ऑफ द लेंथ आणि हा माझ्या मते यस अंपायरने आउट दिलेला आहे. हॅलो, स्टंप आउट झालेले आहेत, त्यामुळे 4थी विकेट गेलेली आहे. आता फक्त 2 बॉल राहिलेले, म्हणजे थोडासा सामना हा थोडासा नाही पूर्णपणे हातातनं गेलेलाच आहे. फक्त विकेट जाते का नाही हा आता प्रश्न आहे, म्हणजे बॉलरला क्रेडिट मिळतं का नाही हाच आता प्रश्न आहे उरलेल्या 2 चेंडूत. यश केवारे बॅट्समन गेलेला आहे. सेकंड लास्ट बॉल. इथे कुठे नाही 4थी 5वी मी आता हाई चेंडू ऑफ वॉली कन्वर्ट करायचा प्रयत्न केला, परंतु यशस्वी झाला नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटची मागणी होते, परंतु अंपायर स्वतःच्या मताशी ठाम आहेत. शेवटचा चेंडू आहे बाळाचा आणि परत स्टंप आउट झालेले आहेत. सुंदर प्रकारची ओव्हर झालेली आहे आणि अशा प्रकारे स्वरा 11 यांचा मजबूत विजय झालेला आहे असं म्हणता येईल. कारण जेवढ्या धावा झाल्या त्याच्यापेक्षा जास्त धावा त्यांना जिंकायला हव्या होत्या, त्यामुळे हा चांगला विजय. मी इथे एक घोषणा करू इच्छितो की या सर्व सामन्यांसाठी मैदान म्हणून आणि सर्व बाबतीत